आम्ही त्याला लाडाने पंख्या नाव ठेवलं. आमच्या तिघांची खूप मैत्री होती, कळत नाही मधून आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र शिकलो, गुरुबंधू आहोत आम्ही, एका गुरुकडे शिकलो. तेव्हा तो कोणाला माहिती नसेल मी सांगते, मधुकर पंडित खानोरी अशी सही करताना मधु पंखा अशी सही करतात. तर आमच्या सरांनी कळसने सरांनी त्याचं नाव लाडाने पंख्या ठेवलं. तेव्हापासून आम्ही सगळे त्याला पंख्या म्हणतो. विद्यार्थी सुद्धा त्याला पंखा एकत्र केले, गायलो, त्यांनी वाजवलं. त्यामुळे म्हणजे आम्ही असं वेगळं म्हणतच नाही सुद्धा. म्हणून चिकूला मी म्हणले तू मॅडम म्हणे असं काही म्हणू नको, लहानपणापासून जे म्हणते तेच म्हणे. आता त्याची 71 होते आणि सोनी, तिला पण मी सोनीच म्हणते, तिची 61 होते. दोघांचे आयुष्य, पुढचं आयुष्य खूप आरोग्य संपन्न जावं अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द. सर्वांचे लाडके स्वागत मूर्ती आदरणीय वेदशास्त्र संपन्न मधुकरराव भाऊजी, माझी पाठची बहीण सोनम आहे. समोर बसलेले अतिशय मान्यवर व्यक्ती, प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाही. काय बोलावं, मोठी चिंता पडलेली. आणि आमच्या बाच्चीनं सांगितलं 2 मिनिटात बोला. सर आयुष्य घेतलं आम्ही मारामारी केला, खेळलो, एकामेकाचा जवळ झोपलो, उठलो, बसलो. आमचं एक प्रकारचं मैत्रीचं नातं आहे, नंतर मेवण्याचं नातं आहे. काय बोलावं प्रश्न पडला. असो, लहानपणी आम्ही सोबत घातलेला एक मित्रच होतं ना, तो दोघंही हातचड्डीवर होतो. गावाकडे आम्ही चटणी भाकरी खाल्लेली, ते मामाकडे म्हणून यायचे. माझ्या आईने त्यांना खूप जीव लावलेला आहे. लग्न झालं पुढे, शिक्षणाच्या निमित्ताने मी संभाजीनगरला आलो, त्यांच्याकडे राहिलो. बहिणीने मला खूप जीव लावला, त्यांना सांभाळले. आठवणी येते आज त्यांचा लहान भाऊ मरुतीची आठवणी. आम्ही दोघं महाविद्यालयात जेव्हा जायचो, ट्युशन यायचो, आमच्या आत्याचे आठवणी. लहानपण जसं आता मॅडमने त्यांची आठवणी सांगितले तसं आम्ही जे म्हणे सोबत त्याला म्हणे लावायला मी म्हणे म्हणायचे. आमच्या आत्या मला म्हणायची तू माझा भाचा आहे, तू कृष्ण आहेस, एक नातं सांगतो. आणि मी आमच्या आत्याला म्हणायचो तू कुंतीच आहेस. आमच्या मधुकरराव मी म्हणायचो तुम्ही धर्मराजे आहे, भीम तुम्ही दोघं जण आहे. संजूला म्हणायचो तू नकुल सहदेव आहे, आणि लाडाने त्याला म्हणे तू अर्जुन आहेस. असं ते दिवस गेले, ते असायला पाहिजे होता, ते असायला पाहिजे. सुंदर अशा प्रकारचा लेखनाने सोहळा केलेला आहे. संजू असेल, शालुताई असेल, चिकू असेल, मयूर असेल, अमोल असेल, अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्यांनी हा कार्यक्रम साजरी केलेला आहे. त्यांचं टाळी एकदा आपण कौतुक करतो. धन्यवाद. सुखदुःखाची पसंत प्रत्येकाची वाटते, त्यांची वाट घातलेली आहे. गुरुदाईश्वर म्हणलं तर तुकोबरायचा अभंग आहे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, त्याचं अधिक वाटे देवा. आपल्या इथं असतो जागता, धन्य माता पिता तयाची. गीता भागवत कीर्ती श्रवण आकडे चिंतन कुटुंबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांचा संत. अशा प्रकारे तुकोबरायाने जो अभंग आहे तो सार्थ आमच्या गायच्या बाबतीत ठरतो. आपल्या इथं असं जो जागता, खरोबर त्यांचे आईवडील जे आहे, दोघांचे मी आईवडील म्हणतो पुण्यवान आहे. आणि अशा प्रकारचे दोघांच्या आईवडिलांनी अशा प्रकारच्या दोघांनाही जन्म दिला, खरोखर ते धन्य आहे. नंतरच्या बाबतीत म्हणतो कुळी कन्या पुत्र, कन्याने पुत्र. खरोखर चिकू असेल, मया असेल, अमोल असेल, यांनी सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम केलाय. त्याचा आनंद भगवंताला सुद्धा होतो. हरिका म्हणजे देवाला त्या अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या चरणामध्ये गीता भागवत गर्दी श्रवण. मी परमार्थिक जीवनामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला माझ्या भाऊचा खूप मोठा एक प्रकारचा मार्गदर्शन भेटलेलं आहे. गीता भागवत गर्दी श्रवण, गीतेचे श्लोक किंवा श्रीमद भागवतामध्ये श्लोक, एक एक श्लोक संता मला त्यांनी त्या करोना काळामध्ये दिली, परमार्थिक जीवनात त्यांनी लावले म्हणून धन्य होतो. आणि शेवटच्या चरणामध्ये जे आहे तुका म्हणे माझं घडून त्यांचा संघ, अशा प्रकारच्या या महान विभूतीचा संघ भेटून परमार्थिक जीवन मिळतो. आपण अशा प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करावं, पुढे अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला द्यावा. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्यासारखे संत येतात आणि एक प्रकारचं जगाचं कल्याण करून देतात. थोडक्यात तुमच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, स्वस्ति प्रजाभ्याला परिपालयन्ता न्यायेन मार्गेण महीमेषा गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु काले वर्षितो पर्जन्य पृथ्वी शिष्यानि देशं सुरक्षितो ब्राह्मणाः सन्तु निर्भया अपुत्रा पुत्रिणः सन्तु पौत्रिणः सन्तु पुत्रिणः आदना सदना सन्तु जीवन्तु शरदां शतं सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् अप्नुयात्. धन्यवाद. माझ्या मामांनी खूप भक्त करणारे भाषण केलं आणि खूप कमी शब्दामध्ये आपल्याला भरपूर उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
तर आता मी सुरेश काकाला बोलवते. म्हणून तुझी जर तरी सोनीस तसा जमलेल्या सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनो, माता पित्यांनो आणि आजचे जे सत्कार मुली आहेत त्यांचा आदरणीय काकांचा 71वा आणि 61 साजरी केली असे सत्कार. सर्वप्रथम मी आदरणीय काकांना मावशींना पुन्हा एकदा अजून किती साष्टांग नमस्कार करतो. आणि मला जो वेळ मिळालाय त्या वेळेमध्ये मी माझ्या भावना व्यक्त करतो. भावना असं म्हटलंय की तरी कि कोई आदमी पद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, ना पद से बड़ा होता है, ना कद से बड़ा होता है. जो दूसरों की मुश्किलों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. तो अनुभव सांगतो की दुसऱ्याच्या अडचणीत हाकेला तो देऊन धावत येणारे आदरणीय काका आणि मावशी हे माझ्यासाठी महात्मपूर्ण पितृ तुल्य असं जोडपं आहे. आणि म्हणून त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण इथे एकत्र आलो. मुळात मुद्दा असा आहे की अभिष्ट चिंतन सोहळा का करायचा. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या प्रारब्धाप्रमाणे जीवन जगतच असते, पण गुरुवरित जीवन भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आणि आत्मस्वकीयाच्या सृजनाच्या शुभेच्छेने सुकर व्हावं यासाठी हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आपल्या प्राचीन पुरातन सनातनाच्या संस्कृतीमध्ये करण्याचा प्रघात आहे. आणि तो सोहळा आज इथं संपन्न झाला. सकाळी कुलदेवता इष्टदेवता यांचं पूजन झालं, विधिवत सगळा कार्यक्रम झाला आणि आता सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहता सज्जनो, मी जेव्हा वाचत होतो आज मला उद्याच एक महाराष्ट्राला त्यांनी खळखळून हसवलं ते पु ल देशपांडेचं एक वाक्य आठवतंय. पु ल देशपांडे त्यांच्या भाषणामध्ये असं एकदा बोलले होते की माझ्या वाचण्यात आहे की आजच्या या कलियुगामध्ये कुणाचे पाय धरावे, कुणाचे नम्रतेने पाय धरावेत असे पायच राहिले नाही. पण या दोघांकडे पाहिल्यावर मी छाती ठोकून सांगतो की नम्र होऊन त्यांचे पाय धरावे असे हे दोघे. प्रत्येकाला जीवन जगत असताना सगळ्या प्रकारच्या सुखदुःखातून जावं लागतं. प्रारब्ध हे कुणाचंही टळत नसतं, पण त्यातूनही जर दुसऱ्यासाठी आपण काही वेळ दिला तर निश्चितपणे आपल्या जगण्याला अर्थ लागतो. मी माझा अनुभव सांगतो की अचानक वडिलाचं जाणं, आईचं जाणं, माझा मोठा आजार, त्यातून मी सावरणं, लगेच मुलीचं लग्न जमणं आणि मग विषय पैशाचा आणि मनुष्यबळाचा नसतो. पैशाची कमी नव्हती, मनुष्यबळाची कमी नव्हती, पण तो लग्न सोहळा व्यवस्थित कसा पार पाडायचा ही माझ्याकडे मोठी चिंता होती. वाघासारखे 2 भाऊ भाऊजाई माझ्या पाठीमागे होत्या आणि मी काकांना फोन केला की काय करावं. काका म्हणले सुरेशराव अजिबात चिंता करायची नाही, महिनाभर येऊन राहतो. खरंच येऊन राहिले आणि सगळा विधी त्यांनी व्यवस्थित पूर्ण करून घेतला. मला काहीही करायची गरज पडली नाही. आणि म्हणून आता मी जे सुरुवातीला 2 ओळी बोललो त्यातली दुसरी वळ म्हणतो तो दुसरों के मुश्किलों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. माझ्या हाकेला धावून माझ्या पाठीवर थाप देऊन मला शाबास केलं नाही, प्रेरणा दिली आहे. मला लढ म्हणणार हे जोडपं आहे आणि म्हणून या जोडप्याला आज आपल्या साक्षीनं पुन्हा एकदा मी सहकार्य नमस्कार. हे सगळं सांगत असताना काय मला वेळ किती माहित नाही, मी पण जास्त वेळ घेणार नाही. पण जे सत्कार मूर्ती आहे त्यांचं आपण आज अभिष्ट चिंतन करणार आहोत त्यांची काही गुणवैशिष्ट्य सांगितल्याशिवाय मला इथून रजा घेता येणार नाही. आणि म्हणून असंही म्हटलेलं आहे की धन्य ती पावले जे ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखी. ती पाऊलं धन्य की जी वाळवंटातून म्हणजे संकटातून अडचणीतून चालत जातात, पण पुढे गेल्यानंतर त्यांच्या पावलाचे जे ठसे असतात ते ठसे मात्र इतरांना मार्गदर्शक असतात. आणि म्हणून जीवन कसं जगावं, जीवनामध्ये दुःख असताना आनंदाने कसं दुसऱ्याच्या हाकेला धावून जावं, जीवनामध्ये सहज बोलणे हाच उपदेश कसा असावा याचं आदर्श वस्तुपाठ म्हणजे आमचे खानोली काका आणि मावशी आहे. हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण स्वामी समर्थाचे भक्त असाल, त्यांच्या फोटो खाली एक ओळ लिहिलेली असते, घाबरू नकोस, काय घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. आपल्याला खूप धैर्य मिळतो, आधार मिळतो, मनामध्ये हिंमत वाटते की स्वामी माझ्या पाठीमागे आहे. निश्चितपणे आहे, पण आपण कुणाच्याच पाठीमागे राहत नाही हे खरं दुर्दैव आहे. आणि प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारे आमचे आदरणीय काका आणि मावशी आहे. आणि पुन्हा एकदा नमस्कार केला म्हणजे ऋण उतराई होईल नाही, यांच्या ऋणातून ऋण उतराई होणं हे मला तरी शक्य नाही. कारण माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये ते ज्येष्ठ साळवे, मी सगळ्यात लहान साळवे,
म्हणजे अगदी आईसारखं वडिलासारखं प्रेम या दोघांनी आमच्यावर केलेलं आहे. आणि म्हणून या दोघांचा हा सोहळा खरंच छान वाटलं की इतका छान सोहळा इथं आयोजित झाला. आपण सगळे आलात आणि त्यांच्याबद्दल एक दोन शब्द कृतज्ञ भावनेचे मला व्यक्त करण्याची संधी मिळाली. आता मी एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो असं मी म्हणणारच नाही, कारण ते या लेकरावर अन्याय करेल. सज्जन हो, आजचं हे सोशल मीडियाचं युग, कलियुग, आणि त्यात लॉर्ड मॅकॉलेनं 250 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं होतं. लॉर्ड मॅकॉले भारताचे गव्हर्नर होते इंग्रजाच्या काळात, आणि त्यांनी त्याच्या वडिलांना एक पत्र लिहिलं होतं, ते इंग्रजीत उपलब्ध सुद्धा आहे. त्या पत्राचा मराठी आशय असा आहे की भारतामध्ये मी अशी एक शिक्षण प्रणाली आणत आहे की या शिक्षण प्रणालीतून वयाचे 20, 22, 23, 25 वर्ष खर्ची घालून बाहेर पडणारा तरुण तो फक्त दिसायला, रंगारूपाला फक्त भारतीय असेल, आचार विचारानं तो पूर्णतः इंग्रज झालेला असेल. त्या काळात त्यानं जी शिक्षण प्रणाली आणली, त्या शिक्षण प्रणाली अजून चालू आहे. आता भारत सरकारनं न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली, त्याबद्दल बदल होणार आहे. आणि मग 20-25 वर्ष शिक्षण घेऊन विद्यापीठातून उच्च विभूषित होऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांचा काय विचार आहे? त्यांची एक टॅगलाईन आहे, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. मी पुन्हाच मानणार नाही, पैसा हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्या पैशापुढे मला आईची किंमत नाही, मला वडिलाची किंमत नाही, मला भावाची किंमत नाही. माझ्यासाठी बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. या शिक्षण प्रणालीतून आपल्या सर्व ही पिढी दिसते. दुःख वाटतं की खरं म्हणजे आपली संस्कृती, आपले संस्कार किती महान आहे. म्हणजे एकीकडं आई वडील आंधळे, त्यांनी आम्हाला 4 धाम करायचे असं बोलल्यानंतर त्यांना गावडीतून घेऊन जाणारा हे आमचे ऐकवाल आहे, पण आम्ही त्यांना विसरलो. मग अशा सगळ्या ह्या गदारोळामध्ये आपल्या आई वडिलाची 61 आणि 71 करणं या लेकरांनी केली. आमचा अमोलदादा असेल, चिकुताई असेल, मयुरीताई असेल, हे दीपस्तंभासारखं कार्य आहे असं मला वाटतं. दीपस्तंभ हा शब्द वापरतो की जाणीवपूर्वक वापरतो. हा शब्द काय आहे? दीपस्तंभ. प्राचीन पुरातन काळात जहाज समुद्रातून चालायची, फार मोठा व्यापार त्या मार्गाने व्हायचा, आणि एखादं जहाज अंधाऱ्या रात्री कुठेतरी वाट चुकायचं, भरकटल्याला जायचं, आणि म्हणून प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर 40-40, 50-50 फूट उंचीचे असे बांधकाम असायचं, आणि रात्रीच्या वेळेस त्याच्यामध्ये ज्योत पेटवून ठेवल्या जायची. आता त्या ज्योतीकडे पाहिलं की त्या जहाजाला कळायचं आपली दिशा चुकलेली आहे, पण ती ज्योत जिथं पेटलेली आहे तिकडे किनारा आहे, त्या दिशेनं ते जहाज सरकत यायचं आणि ते जहाज किनाऱ्याला लागायचं. आणि म्हणून आमचा आजचा हा जो कार्यक्रम, हा कार्यक्रम फक्त त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नाही, तो तर आहेच आहे. मात्र मित्र, ऋणातून मुक्तता होताच येत नाही, अजिबात होता येत नाही. तरी पण या लेकरांनी हा कार्यक्रम केला, त्याची थोडीशी ऋणोत्तराई व्हावी यासाठी हा कार्यक्रम केला. त्यांच्या हाकेला आपण सगळेजण धावून आलात, त्यांना इथं आलात, काका मावशींना शुभेच्छा दिल्यात. हे आपल्यासाठी सुद्धा एक छान योग आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं जे आमचे जे अभिष्ट चिंतन ज्यांचं आपण करत आहोत ते आदरणीय काका, मी त्यांना काकाच म्हणतो आणि मावशीला मावशीच म्हणतो. तर काका आणि मावशी, तुम्ही ज्या वाटेनं चालत गेला त्या वाटेवरून चालत जाण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुम्ही जे आदर्श आमच्या समोर ठेवलेले त्या आदर्शाचं पालन करण्याचा निश्चितपणे आम्ही पालन करू. एवढं बळ तुम्ही तुमच्या आशीर्वादानं आम्हाला मिळावं, हेच खरं म्हणजे आज आम्ही तुमच्याकडे मागणं मागतो. हे सगळं घडत असताना अमोलदादा, चिकुताई आणि आमची मयुरीताई या तिघांनी हे सगळं आयोजन केलं, आणि या तिघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता मामाश्रीने आमच्या अभंग म्हणून दाखवला, तुझी कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. खरं आहे की आजच्या या सांप्रत काळामध्ये अशी मुलं, अशी संतती जन्माला येणं आणि त्यांनी आई वडिलांचा विचार करणं, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं आणि ऋणोत्तराई व्हावी यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करणं, हा कार्यक्रम दीपस्तंभासारखा आहे. आणि म्हणून मी आपला फार वेळ घेत नाहीये, मी इथं थांबणार आहे. मला जाणीव आहे की कोणत्या कार्यक्रमात किती बोलावं. व्याख्यान असल्यावर 3 तास बोलायला काही अडचण नसते, पण ही काही व्याख्यान नाहीये, मनोगत आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा माझं आराध्य दैवत जे आहे नाथबाबा, माऊली, तुकोबा, पांडुरंगा, साक्षात पंढरीचे सावळे परब्रह्म यांना हात जोडून विनंती करतो की आम्ही 100 वर्षाचे होईपर्यंत हे जोडपं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आता खणखणीत राहावं. निरोगी व्यक्तिमत्व आहे, शरीरानं निरोगी आणि मनानं सुद्धा निरोगी. मनानं निरोगी याच्यासाठी म्हणतोय मी, शरीर निरोगी असं चालत नाही. मन जर निरोगी नसेल ना तर भयानक कार्यक्रम लागतो. मनाबद्दल आपल्या मनात काय येईल आणि आपलं बद्दल कसं होईल सांगता येत नाही. आणि म्हणून आमचे काका अत्यंत मनमोकळे, मनामध्ये काही नाही, राग आला फडकून बोलून टाकतो.
आणि परत दुसऱ्याच दिवशी फोन करतील. तसं कसून माझ्यासाठी रडणार आहे. माझ्या आई वडिलांच्या माघारी आई वडील माझ्यासाठी रडते काही माझं मोठेपण नाहीये, पण आई वडील स्वर्गवासी झाल्यानंतर माझ्यासाठी रडणार हे जोडपं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या दोघांना साष्टांग नमस्कार करतो. परमेश्वराला मागणी करतो की बा परमेश्वरा उदंड आयुष्य दे, आम्ही 100 वर्षाचे होईपर्यंत यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहावं. आणि माझं मनोगत थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सुरेश काका आमच्याबद्दल जे काही बोलले हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपण आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मी प्रकाश मामाला इथे आमंत्रित 100 वर्ष आयुष्य प्राप्त श्री मधुकर खडोरी यांची 71वी भैवरद शांती आणि सौविद्या खडोरी यांची 61वी उग्रवृंद शांती या शांतीच्या निमित्ताने अभिष्ट सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचं स्वास्थ्य ते सुद्धा चांगलं राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. आता मी काकाला इथे आमंत्रित करते. आता खूप मोठ्या सरांच्या बद्दल खूप काही ऐकले आणि आता आम्हाला वेळ देण्याचा मी पटपट येतो जशी थोडा कानडे सरांचा माझा 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात मोठा आनंद असा होतो की देवाने सगळ्याला अशी मुले द्यायला पाहिजे. आजकाल आता माझा परमेश्वर बोलत होत्या की आजकाल लग्नाला मुली मिळाल्या तिला सासू नको सासरा नको आणि ही मुलं आई वडिलांचं इतकं कौतुक करतात. खरंच परमेश्वर यांना खूप आयुष्य देऊ आणि यांचं खूप कल्याण हो. खानदेश सरांबरोबर मी 35 वर्ष काम केलं. खानदेश सर 1 रुपयाचा कधी कुणाचा लागेल आणि कधी कोणाकडे 1 रुपयाचा देईल कधी आशा ठेवली नाही, कुणाचा चहा देखील केला नाही असा खानदेश सर. आम्ही त्याला पंखा म्हणायचो आणि त्यांचा कार्यक्रम कुठलाही ऑफिसचा कार्यक्रम म्हणजे तिथे आम्ही म्हणायचो सर तुम्ही वाजवायचं काम माझं आहे आणि लेखणीचं काम तुमचं मी घेतले. तर खंदरे सरांबद्दल सांगायला खूप गोष्टी आहेत आणि आम्ही खूप मोठमोठे कार्यक्रम घेतले, कॉलेजला खूप काम केलं, अहोरात्र काम केलं. त्यामुळे खंदरे सरांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना इथून भाई आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावं आणि त्यांना निरोगीमय काय ते तर असं हो, सगळं कल्याण हो, त्यांच्या मुलांचं कल्याण हो आणि आम्हाला याचं साक्षीदार केलं त्याबद्दल त्या 3 लेकरांचे खूप धन्यवाद. संतांनी म्हटलंय शुद्ध तिचा गुटी फळ नसाळ तू गुटी, हे खरंच प्रत्येक याच्यातून आज दिसून आलेलं आहे. आता मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांनी ऐकून घेतलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता मी सचिन कुलकर्णीला इथे आमंत्रित करते. सर्वप्रथम मी यांचं जावई आहे त्यामुळे थोडं मर्यादितच बोलतो पण जे आहे ते करू. सर्वप्रथम इथं जी माझी वडील माझी मंडळी बैठे बसलेले आहेत त्यांना सर्वांना माझ्याकडून साष्टांग नमस्कार. दुसरी गोष्ट सांगायची तर दुसऱ्यांना आईच्या 61चा आणि बाबांच्या 71चा वाढदिवसानिमित्त प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यसंपन्न विना चिंतेचं आणि सुखी समाधानी जावं. मला काय एक स्वतःचं माझं एक मत असं आहे की जेव्हा हा कार्यक्रम सुरुवातीला आम्ही माझ्या मिसेसनं सांगितलं मला की असा हा कार्यक्रम करायचा तर करू का हा प्रश्न तिने मला विचारला की आम्ही करूया का हा कार्यक्रम असं. मी तिला म्हणलं हा प्रश्न सुद्धा चुकीचा आहे, कारण आई वडिलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी एखादी गोष्ट किंवा एखादी कृतज्ञता व्यक्त करताना त्याची परमिशन तुम्ही कोणाला करणं किंवा कोणाला विचारायची गरजच नाही. पण ती गोष्ट अशी आहे जसं की सुरेश काका म्हणले किंवा मामा म्हणले की मोठ्यांचं एखादी गोष्ट आज जसं सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो, पण ह्या गोष्टी करताना हा विचारच येणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती जी गोष्ट त्यांना प्रत्यक्ष अंमलात आणली त्याबद्दल अमोल असेल, मयुरी असेल, नाही तर माधुरी असेल आणि सगळं मी खूप मोठं अभिनंदन करतो की असा काही विचार तुमच्या मनात येणं आणि ते प्रत्यक्षात उतरून आणि त्याबद्दल सगळ्या तुम्ही ज्येष्ठ मंडळी इथे आम्हाला बेसिकली त्या लोकांना आशीर्वाद देणं आणि आईबाबांचं कौतुक करणं मी म्हणतो ह्याच सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मी एवढा काही मोठा नाही की त्यामुळे मी यांच्याबद्दल काही मत मानेल, एवढंच म्हणेल की यांचे आशीर्वाद असेच आमच्या मागे राहावे आणि यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप नमस्कार. माझ्या आधी खूप मान्यवर खूप छान बोललेत आणि मी आता काय बोलू तर मला खूप मोठा प्रश्न पडलाय. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यानं खूप भावुक असं वातावरण झालेलं आहे. तरी पण मी थोडक्यात 2 शब्द आईबाबाबद्दल बोलायचा एक प्रयत्न करते. आई, तुझी माया, तुझा निस्वार्थ स्वभाव, तुझा संयम याला तोडच नाही. माझं लहानपण जगताना केले त्याग, मला छोट्या मोठ्या गोष्टी माझी असलेली तुझी धावपळ, आज मी मोठी झाल्यावर पण मला त्याची किंमत जाणवते. तुझं प्रेम मी शब्दात तर सांगूच शकत नाही, कारण तू दिलेलं प्रेम शब्दापेक्षा खूपच मोठं. तू फक्त माझी आई नाहीयेस, माझी मैत्रीण आहे, शिक्षिका आहे
आणि माझी एक खूप मोठी स्ट्रेंथ आहे. आता माझे बाबा तुम्ही कायच बोलू, कारण तुम्हाला सगळ्यांना सांगते मी फोन आईला करते आणि आईला विचारते आई बाबा कसे आहेत. मी आईला नाही म्हणत तू कशी आहे, कारण मला प्रत्येक वेळेस माझे बाबा दिसतात, पण मी आधी विचारते आई बाबा कसे आहेत. तर बाबा तुमच्यामुळे मला जीवनामध्ये प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायची हिंमत मिळाली. तुम्ही माझ्याशी रोज बोलत नाही, पण तुमच्या कृतीतून तुम्ही आम्हाला आयुष्यभर जगण्याची उभारी दिली आहे. तुम्ही माझा आधार आहे, माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे हिरो आहेत. आज मी जे काही जिथं आहे ते फक्त आईबाबांच्या संस्कारामुळे आणि प्रोत्साहनामुळे. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दिलेले संस्कार बळ मी कायमच जपायचा प्रयत्न करा. या दिवशी मला इतकंच म्हणायचं आहे की मी तुमची मुलगी असणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता मयुरी आणि मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे. लेट मी टेक ओव्हर. आई म्हणजे देवा समोरचा दिवा, बाबा म्हणजे दिव्याचा प्रकाश, आई म्हणजे अंगणातील रांगोळी, बाबा म्हणजे निळभर आकाश, आई म्हणजे मायेचे संस्कार, बाबा म्हणजे संस्काराची शिदोरी, आई म्हणजे आयुष्याचा मार्ग, बाबा म्हणजे त्या मार्गावरची वाटसरणी, आई म्हणजे वाक्य, बाबा म्हणजे त्या वाक्यातील शब्द, आई म्हणजे भाव कवितेचा, बाबा म्हणजे निशब्द, आई म्हणजे सूर्य, बाबा म्हणजे सूर्याची किरणे, आई म्हणजे विश्वास, बाबा म्हणजे आपल्यातला विश्वास हेरणे, आई म्हणजे जिद्द, बाबा म्हणजे जिद्दीवरचा विश्वास, आई बाबाशिवाय जगणे अपुरे, आई बाबा विना सारे जग थकास. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, सगळ्यांनी आपापल्या आठवणी शेअर केल्या, त्याच्यामुळे हा कार्यक्रम अजूनच सुंदर झाला. हॅपी बर्थडे टू यू. आता बाबा थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करतील, ते आपण ऐकून घेऊया. मी आता सरळ साधा माणूस आहे, कवाडगळे, बरोबर आहे की नाही? हां, 100% बरोबर आहे. हे सगळ्यांनाच कळलं आहे. त्यांनी मला फार मोठं केलंय. याच्यामध्ये मी तुमच्या आलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि मुलांचं कौतुक करतो. यांनी मला मंगळवारपर्यंत हा कार्यक्रम आहे हे माहीत होऊ दिलेलं नाही, म्हणजे 25 तारखेपर्यंत. आणि मला 25 तारखेला सांगितलं बाबा हे पुस्तक आपल्याला असं असं करायचं, तुला याच्यावर सह्या करा. म्हणलं कशासाठी? म्हणजे तुमची 71 आम्हाला साजरी करायची. असं त्यांनी आता माझ्यापासून लपून ठेवलं, पण त्यांनी चांगला कार्यक्रम केला म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. माझा भाऊ संजय, त्याची मिसेस अपर्णा, त्याच्यानंतर आमचे जावई सचिन, या सगळ्यांनीच या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. त्याच्यानंतर आमचे नातू मानस, आमचा आरुष पुतण्या आणि स्वरा, ह्या सगळ्यांनीच त्याच्यासाठी मेहनत घेतली. आणि विशेष म्हणजे कीर्तनाचा सगळा वेळ सोडून आमचे मेवणे इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे आणि तुमचा सर्वांचा सुद्धा आभारी आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.